आदरणीय वहिनी साहेबांनी, आदरणीय तटकरे साहेब, त्याचप्रमाणे आमचे सर्वांनी जी मागणी केली, त्या मागणीनुसार हे करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चौकशीची मागणी आम्ही केली. चौकशी मागणी केली होती येणाऱ्या काळात रोहिदादा आणि मागणी करत कोर्टात काल मुंबईत देखील मरीन ड्राईव्हमध्ये केला. आज बारामती तालुका पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात नागरिक जाणार असतात. नाही, विषय कसे आहेत, दोन वेगळे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची याच्या वतीने आम्ही सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की कालच या ठिकाणी DGCA आणि हे जे आपली AAIB हे ज्या दोन्ही एजन्सी आहेत त्याचा काल पहिल्यांदा रिपोर्ट आलेला आहे. काय आलेलं आहे तर ब्लॅक बॉक्स साधारणपणे सुरक्षित आहे, इंटॅक्ट आहे. त्याच्यानंतर ज्या यांना DGCAला काय त्रुटी आढळल्या त्या कंपनीच्या बाबतीत, त्या कंपनीवर कारवाईची. आता अशा वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने की जर ह्या एजन्सीज काम करत असतील आणि करतायत आणि आदरणीय सुनेत्राताईंनी त्याचप्रमाणे तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि पार्थ पवार वगैरे यांनी CBI चौकशीची मागणी ऑलरेडी केलेली आहे. आणि ती चौकशीची मागणी केल्यानंतर त्या संदर्भातली प्रोसिजर माननीय फडणवीस साहेबांनी ऑलरेडी चालू केलेली आहे. CBIची चौकशी, त्याच्यानंतर DGCAची साधारणपणे तपास यंत्रणा, AAIBची तपास यंत्रणा किंवा इन्व्हेस्टिगेशन ह्या ज्या मागण्या करत असतात. आपण बघितलं की 18 फेब्रुवारीला श्री जय पवार यांनी साधारणपणे एक मागणी केली होती की बाबा हे जर या तपासामध्ये काही आपल्याला आढळलं चुकीचं तर या कंपनीवर कारवाई करा. तर कालच त्या संदर्भातला निर्णय होऊन कंपनीवर कारवाई सुरू झालेली दिसते. अशात आता आमची या सगळ्या प्रोसिजरली इन्व्हेस्टिगेशनच्या चालल्या असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मागणी करतोय की या तपासाला गती मिळाली पाहिजे आणि CBIचा तपास, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तपास, या दोन्हीचा लवकर साधारणपणे अहवाल येऊन योग्य ती कारवाई त्या तपासामधून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने त्या संदर्भातली कारवाई आणि ज्यांच्या विरोधामध्ये साधारणपणे याच्यामध्ये FIRचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. दादा पूर्वी ह्या गोष्टीला महिना उलटला आणि कसं सांगता येईल की DGCA किंवा कोणताही तपास हा अहवाल कोणताही आतापर्यंत आलेला नाही. तर ही लवकरात लवकर होईल, विलंब होतोय असा आरोप होत आहे. अनेक पक्षातील विरोधी पक्षातील लोक ही मागणी करतात की ह्या गोष्टीला विलंब का होतो? हो, बरोबर आहे ना. आता हे बघा, कुठल्या गोष्टीला कसा विलंब होतो, का होतो हे आपल्या हातातली बाब नाही. याचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आपण बघितलं तर या एजन्सी कधी स्थापन झालेल्या आहेत? तर विमान प्राधिकरण हे साधारणपणे तसं 2012चं आहे. परंतु 2024च्या कायद्याने ते आपल्याकडं आपल्या कायद्यामध्ये परत स्थापित झालं. एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणामार्फत एखाद्या गोष्टीचं तपास करताना साधा गोष्ट असेल तर वेगळं. ह्याच्यामध्ये टेक्निकल बाबी जेव्हा असतात, तेव्हा टेक्निकल बाबींनी आपण बघितलं की कॉन्ट्रोव्हर्सी काय मीडियामध्ये येत होती की ब्लॅक बॉक्स खराब झालाय, तपासासाठी परदेशात पाठवायचा अमका. अशा सगळ्या काहीतरी माहिती येत होत्या आणि ह्या माहित्या खऱ्या आहेत का खोट्या हे कुणालाही आजपर्यंत माहीत नव्हतं. परंतु काल ऑथेंटिकपणे त्यांनी जाहीर केलं की नाही, तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. म्हणजे ऑथेंटिक एजन्सीने ऑथेंटिक वेळेला जर कुठल्या गोष्टीची साधारणपणे आपलं हे दिलं, इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दिला, तर तो माझं म्हणणं आहे की ग्राह्य धरला पाहिजे. त्याप्रमाणे हे त्या एजन्सीने काम करता येत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रोसिजरचा भाग आहे असं मला वाटतं. दादा मागणी तरी एकच आहे, रोहित पवारांची मागणी आणि तुमची मागणी तरी एकच आहे. परंतु काल मरीन ड्राईव्हमध्ये त्यांची केस दाखल करून घेतली आणि आज तालुका पोलीस स्टेशनला ते गेले. हो. तुम्ही त्यामध्ये सामील होणार आहात? नाही, नाही. अहो, ही सगळी बारामतीकरांचीच मागणी आहे ना. आपण सगळेजण एकच आहोत. आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे. तुम्ही उपस्थित राहणार? नाही, नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे अजितदादांचा, त्याच्या आमच्या नेत्या आता आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी ऑलरेडी मागणी केली ना. मागणी केली आहे आणि जर त्याच्यामध्ये CM साहेबांनी, कारण आम्ही त्यामुळे सत्तेमध्ये आहोत आणि CM साहेबांनी त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि या संदर्भातली कार्यवाही होणारच आहे. होत असताना मात्र या ठिकाणी आम्ही जी मागणी केली की याला गती मिळावी, हीच आमच्या अनुषंगाने मागणी आहे. गती मिळावी. शेवटी काही तांत्रिक मुद्दे आहेत की विमान अपघात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या काही तपास यंत्रणा आहेत, जसं की ती AIAB किंवा आपलं DGCA आणि AAIB हे त्यांच्या स्वतंत्र यंत्रणेने तपास त्यांचा चालूच आहे. सुरुवातीला मध्यंतरी काही स्टेटमेंट आले
जे विसंगत होते की ब्लॅक बॉक्स जळाला आणि त्याच्यानंतर कालचं स्टेटमेंट जे होतं की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. आमचं म्हणणं असं आहे की अशा ज्या विसंगती येतात त्या विसंगती येता कामा नये तपास एक वाक्यता असावी आणि सीबीआयची जी काय परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की सीबीआयद्वारे तपास करावा, तो तपास जलद गतीने होऊन तपास करत असताना त्याच्यामध्ये विसंगती होऊन जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण होतोय तो संभ्रम निर्माण होऊ नये योग्य दिशेने